पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचे आमदार अनुपस्थित होते। बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थिती मात्र टाळलेली आहे। तर ऑनलाईन पद्धतीने शिवसेनेचे आमदार अनुपस्थित होते। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ही जी बैठक झाली त्या बैठकीला आदिती तटकरे उपस्थित होत्या, मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीला येण्याचं टाळलेलं आहे। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थिती टाळलेली आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, अधिकचे अपडेट आपल्याला ते देत आहेत। चेतन, रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक होती, शिवसेनेच्या मंत्र्यांनी मात्र बैठकीला दांडी मारली आहे। निश्चित शुभम, एकंदरीत आज सकाळीच वित्तमंत्री असलेल्या अजित पवार यांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावलेली होती। या बैठकीमध्ये अद्यापही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसला तरी सर्व आमदारांना आहे ते निमंत्रित करण्यात आलेलं होतं। मात्र मंत्री आदिती तटकरे यांनी आवर्जून या बैठकीस उपस्थिती दर्शवली। मात्र शिवसेनेचे जे मंत्री आणि दोन आमदार आहेत, अर्थात मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी, या तिघांनाही प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही। मात्र त्यासाठी त्यांना लिंकही प्रोव्हाइड करण्यात आली होती, जेणेकरून व्हीसी द्वारे ते या बैठकीस उपस्थिती दर्शवू शकले असते। मात्र व्हीसी द्वारे सुद्धा तीनही आमदारांनी या बैठकीस गैरहजेरी लावलेली आहे। त्यामुळे शिवसेनेतील रायगड संदर्भातील जो पालकमंत्री पदाचा तिढा आहे, ती नाराजी आहे, ती अद्यापही कायम आहे असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच रायगडच्या बैठकीनंतर मुंबई शहर आणि ठाण्याची ही जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे। या बैठकीसाठी मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। त्यांच्यासोबत स्वतः मंत्री प्रभात लोढा हे सुद्धा अजित पवारांसोबत बैठकीत आहेत। मात्र एकीकडे एकनाथ शिंदे मात्र बैठकीत उपस्थित असताना त्यांच्याच पक्षातील तीनही आमदार रायगड जिल्ह्यातील अनुपस्थिती दर्शवतात। त्यामुळे नाराजी जी आहे ती तिन्ही आमदारांनी आपल्या पक्षाकडे वर्तवलेली आहे आणि हीच नाराजी आता पुढे घेऊन जात ते थेट अजित पवारांच्या बैठकीत सुद्धा अनुपस्थित राहून दाखवत आहेत। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। तर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली, मात्र मंत्रालयातील बैठकीला शिवसेनेचे आमदार उपस्थित नव्हते। त्यामुळे आता पालकमंत्री पदावरून जो वाद सुरू आहे, जी नाराजी आहे, ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं या निमित्तानं समोर येत आहे। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला भरत गोगावले यांनी दांडी मारली। मंत्रालयामध्ये ही बैठक होती, मात्र आदिती तटकरे उपस्थित होत्या, मात्र शिवसेनेचे नेते या बैठकीला उपस्थित नव्हते। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली, मात्र शिवसेनेच्या आमदारांनी दांडी मारलेली आहे। त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळून येत असल्याचं या निमित्तानं दिसतंय। रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक होती आणि या बैठकीला शिवसेनेचे नेते मात्र उपस्थित राहिलेले नाहीयेत। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थिती टाळलेली आहे। त्यामुळे पालकमंत्री पदावरून जो तिढा निर्माण झालेला आहे, जी नाराजी आहे, ती अद्यापही तशीच असल्याचं या निमित्तानं दिसतंय। आमदार महेंद्र थोरवे आपल्याशी थेट जोडले जात आहेत, त्यांच्यासोबतच आपण चर्चा करूया। महेंद्रजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक होती, शिवसेनेचे मंत्री उपस्थित का नव्हते? कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली, आदिती तटकरे उपस्थित होत्या, मात्र तिन्ही महत्त्वाचे नेते तुम्ही आमदार उपस्थित नव्हते। नाही, आम्हाला आजच्या डीपीडीसीच्या बैठकीची कोणतीही कल्पना त्या ठिकाणी आम्हाला दिली गेलेली नाही। कलेक्टरांकडून सुद्धा आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती त्या ठिकाणी आलेली नाहीये। आणि आमचे मंत्री भरत गोगावले रायगड किल्ल्यावर आज त्या ठिकाणी सांगता आहे कार्यक्रमाची, त्यामुळे ते रायगडवर त्या ठिकाणी बिझी आहेत आणि कदाचित वरिष्ठ लेवलला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री लेवलला जर त्यांनी काय त्यांचा निर्णय त्या ठिकाणी बैठकीचा घेतलेला असेल डीपीडीसीचा, परंतु आम्हाला आमदारांना कोणतीही माहिती त्या ठिकाणी दिलेली नाही। आम्ही या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी शिंदे साहेबांशी चर्चा करून आम्ही कळवतो। महेंद्रजी, जसे की तुम्ही म्हणताय की अधिकृत कोणतीही माहिती या बैठकीची नव्हती, हे सगळं जाणून बुजून होतंय का असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आज तर मी त्या गोष्टीवर काय बोलू शकत नाही जाणून बुजून काय आहे ते, परंतु मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा करू आम्ही। महेंद्रजी, शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, पालकमंत्री पदावरून सगळा वाद निर्माण झालेला होता, तटकरेंच्या विरोधामध्ये तुमची नाराजी आहे, हे यातून स्पष्ट जाणवतंय आता।
होय, नक्कीच आमची नाराजी तर जाहीरपणे आहे. तटकरेंनी जे काही कृत्य केलेलं आहे त्या गोष्टीला कदापि माफी आमच्याकडे नाहीये. कारण आम्ही अलायन्सचा धर्म आम्ही महायुतीचा पाळलेला आहे सगळ्या आमदारांनी, आणि तरी सुद्धा महायुतीत राहून त्यांनी केलेली बेईमानी आम्ही कदापि त्या ठिकाणी त्यांना मान्य करणार नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत तुम्ही चर्चा करणार आहात का? होय, नक्कीच सातत्याने आमची चर्चा होत आहे. शिंदे साहेब सुद्धा आमचे नेते त्या ठिकाणी बोलत आहेत, आणि नक्कीच आम्हाला अपेक्षित आहे की योग्य तो निर्णय शिंदे साहेब त्या ठिकाणी घेतील. अगदी महेंद्रजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. एकंदरीत तुमची भूमिका देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. मात्र एक महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात ही जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. मात्र भरत गोगावले आणि आणखीन 2 आमदारांनी या बैठकीला अनुपस्थिती लावलेली आहे. मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या, मात्र भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थिती टाळलेली आहे. आता महेंद्र दळवी यांनी लोकशाही मराठी सोबत संवाद साधला. त्यांनी महत्त्वाचं विधान केलं की या बैठकीच्या संदर्भातली कोणतीही अधिकृत माहिती आम्हाला कळवण्यात आलेली नव्हती, म्हणजे निमंत्रण नव्हतं, अशी देखील धक्कादायक माहिती त्यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना दिलेली आहे. तर तटकरेंच्या विरोधात आमची नाराजी कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार, असं महत्त्वाचं विधान देखील त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता हा पालकमंत्री पदाचा जो सगळा वाद निर्माण झालेला आहे, जो तिढा निर्माण झालेला आहे, तो शमवण्याचं मोठं आव्हान आता महायुतीच्या समोर आहे. कोकणातल्या राजकारणातील ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.